पब्लिक यहाँ पे है, ये जो स्टूडेंट यहाँ पे है, ये आपको टेररिस्ट नजर आते हैं, ये लोग आपको एंटी नेशनलिस्ट दिखते हैं। हम स्टूडेंट है, ये डेमोक्रेसी का देश है, ना कि किसी के बाप का देश है। हम आप लोगों से जवाब मांगते हैं, क्या हुआ नीट के पेपर का, कैसे नीट के पेपर फूट रहे, ये काम कर रही है क्या गवर्नमेंट? अकाउंटेबिलिटी कहाँ है यहाँ पे? आपने दिल्ली में जो बच्चों पे आपने लाठीचार्ज किया है, किसने परमिशन से किया? आपने गवर्नमेंट की ना। नी कैप के नीचे मारना होता है, बच्चों के सिर कैसे फूटे वहाँ पे, लड़कियों के कपड़े कैसे फटे, जबकि विमेन सेफ्टी चलाते और लड़कियों के कपड़े फाड़ते हो तुम, शर्म नहीं आती आपको? शेम ऑन यू गवर्नमेंट, वी वांट रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान। जयभीम करतो आणि माझं म्हणणं एकच आहे, सगळे विद्यार्थी इथे एका गोष्टीसाठी जमलेले आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे। आणि एक असा प्रधानमंत्री आहे, अशी हे एज्युकेशन सिस्टम आहे की एक राजीनामा सुद्धा घेऊ नाही शकत। लहान मुलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार, विद्यार्थ्यांना मारलं, टेररिस्ट घोषित करून टाकलं, का असं चुकीचं करताय? जास्त तर काही मागत नाही, शिक्षण आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत, आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी करता। बस आमची एकच मागणी आहे, एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, लवकरात लवकर झाला पाहिजे। सगळे विद्यार्थी आम्ही याच्याकरता जमलेला आहोत। भारतीय संविधानाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। माझं नाव निकिता राजेश शिरसाट, मी नीटची विद्यार्थी नसून सुद्धा आज इथं आलेली आहे, कारण माझे बहीण, मित्र, मैत्रिणी किंवा युवा, उद्या येणारी पिढी हे सुद्धा नीटचं प्रिपरेशन करू शकते। या देशात एका मंत्र्याचा राजीनामा देण्यासाठी जर 2, 4, 8 दिवस लागत असतील, एका तरुण विद्यार्थी, 22 विद्यार्थ्यांचा जर जीव जात असेल, अनेक विद्यार्थी आणि पालक वर्ग यांच्यावर जर लाठीचार होत असेल, त्यांच्यावर जर मारहाण आणून ते जर त्यांना जेलात टाकले जात असेल, तर हा देश लोकशाहीचा आहे का? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत आहोत। तुम्ही सत्तेमध्ये आम्हाला मारण्यासाठी गेलेले आहे का? तुम्ही सत्तेमध्ये आम्हाला जेलात टाकण्यासाठी गेलेले आहे का? हा जवाब तुम्हाला द्यावा लागेल, नाहीतर 5 वर्षानंतर तुम्हाला या देशामध्ये जागा राहणार नाही। जसं बांगलादेशमध्ये झालं, नेपाळमध्ये झालं, तसं या देशामध्ये व्हायला जास्त वेळ लागणार नाही। हा देश क्रांतिकाऱ्यांचा आहे, हा देश भारतीय संविधानाचा आहे, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। जसं शेख हसीना आपला देश सोडून, बांगलादेश सोडून भारतात त्यांनी शय घेतलेला आहे, भारतात आज राहू लागलेले 2 वर्ष झाले, तसंच नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट मध्ये जेवढेही मंत्री आहेत, सगळ्यांना हा देश सोडावा लागेल आणि नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये जावं लागेल। जर का तुम्हाला शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचा आवाज ऐकू येत नसेल, यांच्या समस्या समजत नसेल, तर या तुम्ही राजीनामा द्या। या सत्तेच्या मंत्र्यांची किंवा मोदी किंवा कोणत्याच मंत्र्यांची आम्हाला गरज नाहीये, आम्ही तेवढे सक्षम आहोत, हा देश आम्ही चालवू शकतो। भारतीय संविधान तेवढं बळकट आहे की एका दिवसात जर तुम्ही इस्तीफा दिला तर आम्ही दुसऱ्या दिवसात हा देश चालवू शकतो। जय